ब्रेकनंतर आपलं स्वागत। आता बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या जलजीवन योजनेत कोट्यावधींचा घोटाळा समोर आलाय। माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। कोट्यावधींची जलजीवन योजना कागदावरच आहे। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही माहिती उघडकीस आल्याने आता खळबळ उडाली आहे। गावात 15 किलोमीटरची पाईपलाईन टाकून साहित्याची खरेदी केल्याचा दावा करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांनी गावात 5 किलोमीटर पाईपलाईन दाखवावी आणि बक्षीस घेऊन जावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले। आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे 2022-23 साली जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास 2 कोटी रुपये निधी या गावासाठी आला होता आणि या गावामध्ये संबंधित ठेकेदार असतील, इंजिनियर असतील यांनी कागदोपत्री असं दाखवलंय की आमच्या गावामध्ये 15 किलोमीटरची पाईपलाईन यांनी या गावामध्ये टाकलेली आहे। परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की यांनी या गावामध्ये किमान 5 किलोमीटर जरी लाईन टाकलेली जर गावकऱ्यांना दाखवली तर आम्ही त्यांना एक आमच्या वतीने बक्षीस देऊ। विषय असा आहे की या गावात पाण्याची व्यवस्था नाहीये, तरी या लोकांनी कागदोपत्री शासनाचा निधी लाटण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांना आम्ही लवकरच या संबंधित विनंती करणार आहोत की संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कारवाई करावी। आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनची योजना त्यांनी राबवली, फक्त कागदपत्रे राबवली आणि आमच्या घरात त्यांनी काय नळ दिलेलं नाही, आमच्याकडे ती पाईपलाईन सुद्धा टाकलेली नाही आणि आम्हाला म्हणतात का तुम्हाला जलजीवन मिशनचं पाणी पोहोच झालं। या ठिकाणी शासनाने जलजीवन योजना ही हरेगाव ग्रामपंचायत मार्फत राबवली आहे। लोकांच्या पिण्याचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे म्हणून केंद्र सरकारने योजना दिली आहे। करोडो रुपये ते खर्च केले पण प्रत्यक्षात कोणतेही काम ग्राउंड लेवलला झालेलं नाही। सदर ठेकेदार जे कोणी असेल ग्रामपंचायतनी त्यांच्याकडून ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात तसं काही काम नाही। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जालन्यात घरकुल मंजुरीसाठी 5,000ची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सुरुमगावच्या सरपंचांच्या मुलानेच एका गरीबाकडून ही पैशाची मागणी केली। लाच मागतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक सुभाष कोल्हेवर लाचखोरीचा आरोप आहे। आरोपी शिक्षकाला तत्काळ निलंबित करा। गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।